रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे मागी गणेश जयंती आणि संध्याकाळी आपल्याला उंबरठ्यावर 3 वस्तू जाळायच्या आहेत. त्याचबरोबर एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आता ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्या कशासाठी आहेत, तर आपल्या घरातील भांडणं पती पत्नीची असो, मुलांची, आईवडिलांची, कुणाची भांडणं दूर करण्यासाठी, घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्हाला त्या वस्तू जाळायच्या आहेत. त्याचबरोबर दिवा कशासाठी लावायचा आहे, तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला संध्याकाळीच करायच्या आहे. संध्याकाळची आपली दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजेच मातीची पणती घ्यायची आहे. मातीची पणती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी, जुनी असली तरी चालेल, म्हटलं तरी स्वच्छ घासून पुसून तुम्हाला घ्यायची आहे. आता एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्या मसूर डाळीवर तुम्हाला ही जी पणती आहे ती ठेवायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात म्हणजे 2 वातींची 1 वात करून तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर शुद्ध गाईचं तूप देखील तुम्हाला त्यात घालायचं आहे. आता शुद्ध गाईचं तूप जर नसेल तर तेल टाकलं तरी देखील चालणार आहे, मात्र शक्यतोवर तुम्ही तूप टाकण्याचा प्रयत्न करा. आता या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जेही गणपती बाप्पाची मूर्ती असेल, फोटो असेल, त्याच्यासमोर तुम्हाला जो हा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा असा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथेच आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये चिमूटभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि चिमूटभर पांढरे तीळ घेऊन तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग हे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुमची इच्छा बोलायची आहे. मनाभावापासून गणपती बाप्पांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी उंबऱ्यावर ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. एक तुम्ही प्लेट घ्या, वाटी घ्या, त्यामध्ये तो वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा ठेवा आणि त्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साध्या वड्या ठेवल्या तरी देखील चालणार आहे. आता त्यामध्ये व्यवस्थित असलेल्या 5 फुलांच्या अशा लवंग तुम्हाला ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या लवंग, गणेशाला प्रिय असलेल्या लवंग तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जो आहे तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. मात्र आणखी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे पांढरे तीळ. पांढरे तीळ तुम्हाला त्यावरती जाळायचे आहेत. बघा, पांढऱ्या तिळाला मागी गणेश जयंतीला अतिशय महत्त्व आहे. तर या दिवशी बघा, संक्रांतीच्या दिवशी ज्यांच्याकडनंही कर्पूर जसा होम आपण करत असतो त्याच पद्धतीने तिळाचा होम देखील करायचा असतो. तर आता ह्याच खोबऱ्याच्या तुकड्यावरती 5 कापराच्या वड्या, 5 फुलांच्या लवंग आणि थोडेसे चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे संपूर्ण जे साहित्य आहे ते तुम्हाला जाळायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती एका वाटीमध्ये. आता हे संपूर्ण जाळल्यानंतर तुम्हाला ती जी काही राख आहे ती आपल्या घरातील प्रत्येकाने कपाळाला लावायची आहे. त्यानंतर थोडीशी ती उंबऱ्यावरती पसरवून घ्यायची आहे आणि राहिले जे काही असेल ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी, घरामध्ये भांडणं होऊ नये यासाठी, घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी तुम्हाला ह्या वस्तू जाळायच्या आहेत. त्याचबरोबर आपली इच्छा प्राप्तीसाठी जो मी तुम्हाला उपाय सांगितला, दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपली इच्छा बोलायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षमचं देखील पठण करायचं आहे. तर बघा, सेवा आपल्याला करायचीच आहे. जरी आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे, मात्र सेवा करणं तितकंच आवश्यक आहे. तर हे आज संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर बघा, उद्या आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. पंचमीची कथा काय आहे, वसंत पंचमीला नैवेद्य काय दाखवावा, वसंत पंचमीच्या दिवशी कोणत्या फुलांना महत्त्व आहे, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र आज संध्याकाळी आवर्जून गणेश मंदिरात देखील तुम्हाला जायचं आहे. बघा, आपण गणपती बाप्पांची पूजा उपासना घरी तर करणारच आहोत, मात्र आपल्याला मंदिरात जाऊन देखील ही सेवा उपासना
करायची आहे. जमलं तर तीळ आणि गुळाच्या लाडवाचा नैवेद्य मंदिरात जाऊन आपल्याला बाप्पाला दाखवायचा आहे. व्हिडिओची माहिती आवडली, व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.